नमस्कार, आप देख रहे हैं हिंद आवाज मीडिया और मैं हूं आपके साथ वैशाली। आइए रुक करते हैं आज की खास खबर पर। पालघर के ढाणू में बड़ा हादसा टला। बाढ़ के पानी में फंसी बस से 17 लोगों का सुरक्षित रेस्क्यू। पालघर के ढाणू में रविवार देर रात ढाणू तहसील के चरी क्षेत्र में वसई से आई महिला श्रद्धालुओं की बस अचानक बाढ़ के तेज पानी में फंस गई। मूसलधार बारिश के कारण पानी का स्तर बढ़ गया और बस बीच में ही थम गई। इस दौरान 16 महिला यात्रियों और बस चालक की जान पर संकट मंडराने लगा। बचाव कार्य प्रशासन और स्थानीय लोगों ने संभाली स्थिति। घटना की जानकारी मिलते ही विधायक विनोद निकोले, जिला पुलिस अधीक्षक यतीश देशमुख और जिलाधिकारी डॉक्टर इंदुरानी जाखड़ तुरंत घटनास्थल पर पहुंचे। पुलिस, एनडीआरएफ दल, नगर परिषद कर्मचारी और स्थानीय नागरिकों ने मिलकर त्वरित बचाव अभियान चलाया। सभी यात्रियों को सुरक्षित बाहर निकालने में सफल रहा। घायल और स्वास्थ्य जांच बचाव अभियान के दौरान पुलिस निरीक्षक किरण पवार घायल हुए और उन्हें ढाणू उपजिला अस्पताल में भर्ती कराया गया। सभी यात्रियों की प्राथमिक स्वास्थ्य जांच की गई और सभी पूरी तरह सुरक्षित पाए गए। सहयोगी विभाग और स्थानीय लोगों की भूमिका अभियान में उप विभागीय पुलिस अधिकारी अंकिता कणसे, तहसीलदार सुनील कोली, सार्वजनिक निर्माण विभाग के उप अभियंता नितिन पगारे, नगर परिषद कर्मचारी और स्थानीय नागरिकों ने सक्रिय योगदान दिया। प्रशासन और स्थानीय लोगों के संयुक्त प्रयास से संभावित बड़ी दुर्घटना टल गई। प्रत्यक्षदर्शियों ने बताया कि यदि प्रशासन, विधायक और स्थानीय नागरिक समय पर हरकत में न आते तो बड़ा हादसा हो सकता था। सभी ने प्रशासन की तत्परता और ग्रामीणों के साहस की सराहना की। यह घटना स्पष्ट रूप से दर्शाती है कि प्राकृतिक आपदा के समय प्रशासनिक तत्परता, आपदा प्रबंधन और स्थानीय नागरिकों का सहयोग किसी भी बड़ी दुर्घटना को टालने की सबसे बड़ी ताकत है। ढाणू की इस रात ने साबित किया कि सामूहिक प्रयास से किसी भी संकट का समाधान संभव है। पालघर ढाणू से कल्पेश दलवी की रिपोर्ट। नेमकी घटना घडली म्हणजे 7:30 ते 8च्या दरम्यान ती बस आली तेव्हा इकडचे ग्रामस्थ रिक्षा घेऊन आलेले, तर त्यांनी सांगितलं की पुढे जाऊ नका, ते देवदर्शनासाठी संतोषी इथे जात होते असं प्रथमदर्शनी माहिती पडलं। तर तरी त्यांनी आतमध्ये घेतली पूर असल्यामुळे तरी, आणि ते मध्येच अडकले। यानंतर काय स्थानिकांनी कशी मदत केली? आम्हाला आमच्या गावातल्या पोरांनी मेसेज टाकला की तिथे बस अडकली, त्याच्यामुळे आम्ही सर्व इकडे आलो ग्रामस्थ, आणि दोर घेऊन कंपाऊंडच्या कडेकडेला बांधला दोर आणि त्यांना काढण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर पाण्याचा फोर्स जोराने येऊ लागला, त्याच्यामुळे आम्ही तिथेच थांबलो 1 तास। तोपर्यंत झाडावरती 4 महिला तिथे थांबवल्या, दुसऱ्या बसमध्येच होत्या। आता सध्या सगळ्या महिला सुखरूप आहेत का? हां, त्याच्यानंतर सर्व एनडीआरएफची टीम वगैरे आली, सर्व पोलीस फोर्स आले आणि त्यानंतर त्यांची पण मदत घेतली आम्ही आणि त्यांना सर्वांना सुखरूप काढले। ओके। आज सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास चरी पारसपाडा ढाणू तालुक्यातील या गावामध्ये एक टेम्पो ट्रॅव्हलर, एक ड्रायव्हर आणि 16 महिलांनी भरलेली गाडी चरी पारसपाडाच्या पुलावरून आशागडच्या दिशेने देवदर्शनासाठी जात असताना त्यांचं अचानक पुराच्या पाण्यात गाडी अडकली आणि तसा डायल 112 ला एक कॉल आला आणि त्यातून आम्ही त्वरित गावकऱ्यांशी संपर्क साधून गावकऱ्यांना प्रथम घटनास्थळी बोलवलं। त्यानंतर डहाणू पोलीस स्टेशन चे पीआय पवार, तसेच एसडीपीओ अंकिता कणसे व वाणगावचे पोलीस स्टेशन इन्चार्ज पाचपुते, तसेच चरी गावचे सर्व ग्रामस्थ हे त्वरित घटनास्थळी आले। त्यांनी मोठ्या मेहनतीने आणि खूप गावातील सर्व गावकऱ्यांनी आपल्या जीवावर उदार होऊन त्या गाडीपर्यंत पोहोचले आणि सर्व 16 महिला व एक ड्रायव्हर यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। फायर ब्रिगेड, एसडीआरएफ, पालघर पोलीस तसेच चरी गावचे सर्व ग्रामस्थ यांनी मिळून हे रेस्क्यू ऑपरेशन केलेले आहे। सर्व 16 महिला सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलेल्या आहे। त्यापैकी एका महिलेचं वय जास्त असल्याने रेस्क्यू दरम्यान त्यांचं शोल्डर डिस्लोकेट झालेलं आहे आणि त्यांना त्वरित डहाणू येथील पीएचसी मध्ये त्यांना पाठवण्यात आलेलं आहे आणि पुढील रेस्क्यू ऑपरेशन कंप्लीट झाल्यानंतर पुढील त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे। सर, जिल्ह्याभरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय, अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेत, जनतेला काय आवाहन कराल? जनतेला या सर्व
पावसा जे काही रेड अलर्ट मध्ये पालघर पूर्ण जिल्ह्याला रेड अलर्ट आहे, त्यामध्ये जनतेला एक आवाहन आहे की ज्या ज्या ठिकाणी पुलावरून पाणी जात आहे तिथून आपले वाहनं कृपया त्यात पाण्यात टाकू नये व दिलेल्या पोलिसांनी व नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करायचे. आणि आता विजाही कडकडाट फार जास्त पडतोय, तर पाऊस पडत असताना शक्यतो जास्त अर्जंट नसेल तर घराबाहेर न पडणे. तसेच तुमच्या एरियामध्ये जर पाणी कुठं येत असेल तर त्वरित प्रशासनाला किंवा जे काही हेल्पलाईन दिलेली आहे किंवा डायल 112 कॉल करून त्वरित आपण मदत मागायची. आपल्याला त्वरित मदत मिळेल आणि प्रशासनाला दिलेल्या वेळोवेळी सूचनांचं काटेकोर पालन करायचं. हा मी आमदार बोलतो निकोले. हा आपले सर्व कार्यकर्ते आहेत ना तिथे चरीला. आपले सीपीएमचे पण काही कार्यकर्ते आहेत. नगरपालिकेची पण टीम आहेत. आता पण सगळे आता जस्ट आले. हा आता मी हॅलो ऐक ना, तहसीलदार साहेबांना पण फोन केला. तहसीलदार साहेब पण तिथे आलेत. मी वसईला गेलो होतो. मी सुद्धा तिकडनं येतो. तर गंजाडला पाणी भरले. आता धुंदलवाडीवरून येतो, तिकडे पण पाणी भरलेलं आहे. हा बाकी सर्वांना पाठवलेलं आहे. आणि चरीच्या सरपंच त्यांनी मला फोन केला होता. त्यांना पण सांगितलं की तहसीलदारांनी लगेच पाठवतो. आणि आपले सर्व कार्यकर्ते तिथे पाहिजेत. हा सर्व लोकांना काढून घ्या आणि नंतर मग ते बसच्या नंतर बघू आपण. पहिले ते आतमध्ये जे लोक आहेत त्यांना सर्वांना काढून घ्या. नक्की साहेब, आतापर्यंत आपले 12 झाले. आता 3 झाले. अच्छा ठीक आहे. आता 3 राहिले का? आतमध्ये. हा तर मी तहसीलदारांशी बोललोय. अच्छा. आणि आपले सर्व कार्यकर्ते तिथे ठेवा जोपर्यंत लोकांना काढत नाही तोपर्यंत. आहेत सर्व. हा ठीक आहे. आणि काय झालं की नंतर म्हणजे सर्व काढले की मला परत फोन करा, तोपर्यंत मी पोहोचेन. हाँ ठीक, चलें। अब तक के लिए इतना ही। वीडियो को लाइक और शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करें।